परळीमधल्या मेहरूगिरी डोंगर माथ्यावर वाढत्या तापमानाचा वन्य प्राण्यांना फटका बसतोय। सध्या जिल्ह्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय। दरम्यान मेहरूगिरी मॉर्निंग ग्रुपकडून वन्य प्राण्यांसाठी पाणी आणि चाऱ्याची सोय। अमरावती जिल्ह्यामध्ये 84 गावांमध्ये पाणी तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर। 18 टँकर आणि अधिग्रहित केलेल्या 55 विहिरींद्वारे तहानलेल्या गावांना पाणी पुरवठा सुरू। पुण्यामधल्या निमसाखरमधून वाहणारी नीरा नदी कोरडी ठाक। नदीमध्ये पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली। इंदापूर आणि माळशिरस तालुक्यामधील पिकं पाण्याअभावी धोक्यात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणातून पाणी सोडल्यानं मोठा दिलासा। निळवंडे धरणाच्या कालव्यातून जिल्ह्यातील 6 तालुक्यामधील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी पोहोचणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा। एमआयडीसी परिसरातील टंचाईग्रस्त गावातून पाण्याची मागणी वाढली। उद्योगांचे 6 एमएलडी पाणी घटलं। प्रशासनाकडे पाण्याचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पाण्यासाठी आंदोलन। लबाडांनो पाणी द्या असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांखाली ढोल बजाव आंदोलन। ठाकरे सीएम असताना पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं होतं। आंदोलनावर खासदार संदीपान भुमरेंची टीका। जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडा। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आमचा हक्काचं पाणी आम्हाला ठेवा, उरलेलं पाणी बळवा। डिंबे धरणाचं पाणी अहिल्यानगरला देण्याचा काही लोकांचा विचार। हक्काचं पाणी शाबूत राहण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य। पुण्यामधल्या पानशेत आणि वरसगाव धरणाची मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून पाहणी। धरणातील गाळ काढण्याचे विखे पाटलांचे निर्देश। पाहणीवेळी आमदार राहुल कुल यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती।